काय करायचं की जोडमूळ संख्येच्या बाबतीत मसावी आणि लसावी कशा पद्धतीने असते लक्षात घ्यायचं. दिलेल्या दोन संख्या जोडमूळ संख्या असतील तर जोडमूळ संख्या 1 ते 100 पर्यंत आपण बघितले किती आहेत 8 जोड्या आहेत त्याच्या. किती आहेत 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 आणि 71 73 ह्या जोडमूळ संख्या आहेत. आता त्याचा मसावी नेहमी एक असतो. कोणाचा? यांचा मसावी हा नेहमीच एक असतो. मसावी हा नेहमी एकच असतो, सर्वांचाच काय असतो? एक असतो. आणि लसावी काय असणार आहे तर लसावी या दोन संख्याचा गुणाकार. आता आपल्याला 3 आणि 5 हे करायचं आहे तर 3 आणि 5 चा लसावी काय असणार आहे? 3 5 15. तर ते कशा पद्धतीने असणार आहे आपण बघणार आहोत. कधी लक्षात ठेवायचं ह्या ज्या दोन संख्याचा गुणाकार आहे तो लसावी असणार. मसावी नेहमी एकच असणार. तर आपण बघूया 5 आणि 7 च्या बाबतीत. 5 आणि 7 बघा आता 5 आणि 7 मध्ये काय पहिल्यांदा कशाने जाणार आहे? कोणाच्या पाड्यात येणार आहेत? 1 5 5 1 7 7. अर्थ काय निघायला लागला की या दोन्हीही संख्या नेहमी एकच्याच पाड्यात येणार, दुसऱ्या कुठल्याच येणार नाही. आणि मग एकच्याच पाड्यात येत असेल तर त्याचा नाही मसावी काय असणार आहे? आपण सांगितलं की कॉमन फॅक्टर असतो म्हणजे सामायिक अवयव जो असतो तोच काय असतो आपला मसावी. मग एक काय याचा मसावी आहे म्हणजे कॉमन फॅक्टर आहे. दुसरी गोष्ट आपण इकडे बघा, दुसरं एक उदाहरण घेऊया की आपण 11 आणि 13 च्या बाबतीत घेणार आहोत. 11 आणि 13 ओके. कोणत्या पाड्यात येणार आहेत? 11 1 11 11 1 13 13. तर 1 11 11 1 13 13 म्हणजे हे काय असणार आहे? कॉमन फॅक्टर असणार आहे. कॉमन फॅक्टरचाच अर्थ व्हायला लागला सामायिक अवयव. आणि सामायिक अवयवालाच आपण काय म्हणत असतो? मसावी. काय म्हणत असतो? मसावी. आता लसावी म्हणजे काय असते? कॉमन फॅक्टर आणि नॉन कॉमन फॅक्टरचा गुणाकार. आता आपण जर बघणार आहोत 3 आणि 5. 3 आणि 5 जे आहे या 3 आणि 5 चा आपल्याला काय करायचं आहे? आता लसावी काढायचा आहे. लसावीचा अर्थ काय सांगितला होता? कॉमन फॅक्टर गुणिले नॉन कॉमन फॅक्टर याचं मल्टिप्लिकेशन, यालाच काय म्हणतात? लसावी समजा. मग आता 3 1 त्रिक 3 1 5 5 हा झाला कॉमन फॅक्टर, हा झाला नॉन कॉमन फॅक्टर. मग आता पहा याचं मल्टिप्लिकेशन काय? दोन संख्यांचा गुणाकार. आता बघा कॉमन फॅक्टर मध्ये काय आहे? काय 1. नॉन कॉमन फॅक्टर मध्ये काय दिलं? 3 आणि 5. आता एकनं कुठल्याही संख्येला गुणलं नाही गुणलं काही फरक पडणार नाही. म्हणजे या दोन संख्यांचाच गुणाकार घ्यायला लागलो. 3 5 15 आणि यालाच आपण काय म्हणत असतो? लसावी. तर बारकाईने निरीक्षण करायचं. जेव्हा जेव्हा जोडमूळ संख्या येतात तेव्हा डायरेक्टली या दोन संख्येचा गुणाकार करा. 3 5 15 5 7 35. तर हे लसावी असणार आहे. म्हणजे तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचा जो मसावी असणार आहे तो एक, लसावी हे दोन संख्यांचा गुणाकार. पण हा नियम फक्त जोडमूळ संख्येच्या बाबतीत असणार आहे. लक्षात येतं?